मेष राशीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. होय, मेष राशीवाल्यांनी ऐका. 29 मार्च 2025 रोजी मेष राशीला 7.5 सुरू झाली आणि ती 2032 मध्ये संपणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा हा काळ आव्हानात्मक असला तरी तो प्रगतीचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मेष राशीवर मंगळाचं वर्चस्व असल्यानं या राशीची लोक उत्साही आणि घाई गडबडीत निर्णय घेणारे असतात. पण 7.5 त्यांना संयम आणि शिस्त शिकवते. 7.5च्या काळात नेमकं काय घडू शकतं? चला बघूया. 7.5 मध्ये मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही प्रमुख बदल दिसू शकतात. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर अचानक मोठी जबाबदारी येऊ शकेल. सुरुवातीला हे ओझं वाटेल, पण यामुळेच तुमची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल. स्वभावातही बदल दिसेल. मेष राशीचा उतावळेपणा कमी होऊन कमालीचा गंभीरपणा येईल. तुम्ही विचार करून निर्णय घ्यायला शिकाल. आता नातेसंबंधांची पारख तुम्हाला या काळात होणारच आहे. या काळात कोण आपला आहे आणि कोण परक हे स्पष्ट होणार आहे. चुकीची लोक आयुष्यात दूर होतील आणि खऱ्या मित्र नातेवाईकांची साथ या काळात मिळेल. आता आर्थिक धडेही घेता येणार आहे बरे का. विनाकारण होणारे खर्च थांबवून गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल. हा काळ तुम्हाला भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल. आता काय काळजी घ्यावी बरं या काळात? तर घाई टाळा. वाहन चालवताना किंवा कागदपत्रांवर सही करताना घाई करू नका. विनाकारण कोणाशीही वादात पडू नका. विशेषतः कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आळस सोडा. शनी कष्टाचा कारक आहे. यामुळे आळस केल्यास कामात अडथळे येऊ शकतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं तर मेष राशीच्या आयुष्यात 7.5 ही घाबरवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी येते. हा तुमच्या आयुष्यातील असा टर्निंग पॉइंट आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरासाठी तयार करतो. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा काळ किंवा महत्त्वाचे ग्रहांचे बदल हे जीवनात मोठे बदल घडवून आणणारे ठरतात. या टर्निंग पॉइंट बद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींसाठी जेव्हा शनीचं भ्रमण मीन, मेष किंवा वृषभ राशीतून होतं तेव्हा 7.5चा प्रभाव जाणवतो आणि हा काळ केवळ संघर्षाचा नसून आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा असतो. आता पहिल्या टप्प्यात मानसिक ताण किंवा अनावश्यक खर्च वाढू शकतात, मात्र हा काळ तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलांसाठी तयार करत आहे असं समजूनच कामं करावी. जुन्या सवयी सोडून द्याव्या. नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुमचा कल वाढवावा. जेव्हा शनिदेव स्वतःच्या म्हणजे तुमच्या राशीत येतो तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडवतो. नोकरी किंवा व्यवसायात अचानक मोठे फेरबदल तुम्हाला बघायला मिळू शकतात, जे सुरुवातीला कठीण वाटत असले तरी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणारे असू शकतात. या काळात तुम्ही अधिक व्यावहारिक बनता. निर्णय क्षमता वाढते. शिवाय तुमचा जो उतावळेपणा असतो त्यावर नियंत्रण मिळवण्यास परिस्थिती तुम्हाला भाग पाडते. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी नवीन मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावरही येऊ शकतात. पैशाचं महत्त्व समजल्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचे ठोस निर्णय घेऊ शकता. आता कामात सातत्य ठेवून आळस सोडण्यासाठी काही उपाय आहे का? तर आहे. मानसिक शांततेसाठी आणि ऊर्जेसाठी हनुमान चालिसाचं पठण करणं लाभदायक ठरू शकतं. गरजू व्यक्तींनाही मदत करा. शनीचा नकारात्मक प्रभाव यामुळे नक्कीच कमी होईल. पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे शुभ मानले जातं. हा टर्निंग पॉइंट तुम्हाला अधिक परिपक्व आणि खंबीर बनवण्यासाठी नक्कीच कार्य करेल. कष्टाची तयारी ठेवल्यास हा काळ तुमच्या आयुष्यातील यशाचा पाया मजबूत करून देईल. आणखी काही छोटे उपाय आहेत जे तुम्ही 7.5च्या या काळात करू शकता. जसे शनी मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. जसे ओम शम शनिच्छराय नमः. कसं आहे ना, जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या प्रवासात किंवा बदलाच्या पहिल्या टप्प्यात असतो तेव्हा परिस्थिती थोडी अनिश्चित आणि आव्हानात्मक असते. हे स्वाभाविक आहे. या काळात डगमगून न जाता स्वतःला सावरून धरणं हीच यशाची पहिली पायरी आहे. आता काही उपायामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळात अपेक्षित निकाल लगेच दिसत नाहीत. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. मग घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. हा काळही निघून जाईल असा विचार मनात ठेवा. यामुळे तुमची निर्णय क्षमता नक्कीच सुधारेल. आणि कसं असतं, काही गोष्टी सोडून दिल्या की त्या आपोआप जवळ येतात हे सुद्धा लक्षात ठेवा. हा टप्पा शिकण्याचा आहे. तुमच्या अवतीभोवती काय घडतं, लोक कसे वागतात आणि परिस्थितीचे संकेत काय आहे याकडे बारकाईनं लक्ष द्या. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर आणि कृती करण्यापेक्षा निरीक्षणावर भर द्या. तुम्हाला येणाऱ्या संभाव्य संकटांची चाहूल आधीच लागेल. मोठी झेप घेण्याच्या नादात
पाय घसरण्याची शक्यता असते. त्याऐवजी लहान उद्दिष्ट ठेवा. दिवसाचं वेळापत्रक निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यावर लक्ष द्या. लहान यशामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तुमच्या डोक्यात आणि मनात चाललेला गोंधळ आहे तो कमी होईल. आव्हानात्मक काळासाठी आपली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा विनाकारण वादात किंवा नकारात्मक विचारात खर्च अजिबात करू नका. अनावश्यक चर्चा टाळा आणि स्वतःच्या आरोग्याची, जसं झोप आहे, आहार आहे, तो योग्य पद्धतीने घ्या. जेव्हा खरोखरच संधी समोर येईल तेव्हा तुमच्याकडे ती झेप घेण्याची पूर्ण ताकद असेल. पहिल्या टप्प्यात आपण आखलेले सर्वच बेत यशस्वी होतील असं नाही, त्यामुळे थोडे लवचिक राहणं गरजेचं आहे. जर एखादी पद्धत काम करत नसेल तर ती बदलण्याची तयारी ठेवा. हट्टीपणा टाळा. तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःला ढाळू शकता, ज्यामुळे अपयशाचा धोका कमी होतो. लक्षात ठेवा, वादळात शांत उभं राहणारा वृक्षच तग धरून राहतो. तुमची सतर्कता तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि तुमचं धैर्य तुम्हाला मार्ग दाखवेल. तुम्हाला 7.5 आणि आयुष्यात येणाऱ्या आव्हानांबद्दल काही शंका आहेत का, किंवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन हवं आहे का, तर लगेच lokmatbhakti.com वर भेट द्या. तिथे तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यामागची कारणं आणि त्यावर सोपे प्रभावी उपाय अनुभवी तज्ज्ञांकडून जाणून घ्या. योग्य मार्गदर्शनानं तुमचं जीवन अधिक सुलभ आणि सकारात्मक नक्की बनेल. आता शनिदेव हे न्यायाचे आणि शिस्तीचे प्रतीक मानले जातात. त्याला आपल्याला सरळ करायचं असतं. याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील विस्कळीतपणा दूर करण्याची ही वेळ आहे. म्हणून 7.5ला घाबरून जाऊ नका. वेळेचं नियोजन करा. आळस झटकून कामात नियमितता आणा. जेव्हा तुम्ही स्वतःहून शिस्त पाळता तेव्हा शनीचा कडक अनुभव सुसह्य होतो. कायदा अनुशासन सर्वांना सारखा आहे हे वाक्य खूप मोठं आहे. या काळात शॉर्टकट घेणं किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करणं अंगलटी येऊ शकतं. कायदेशीर बाबींमध्ये पारदर्शकता ठेवा. कोणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. तुमची प्रतिमा उजळेल आणि भविष्यातील मोठ्या संकटांपासून तुमचा बचावही होईल. कामात अडथळे आले तर चिडू नका. ती कामाची पुनर्तपासणी करण्याची संधी आहे असं समजा. चुका सुधारल्यामुळे अंतिम निकाल अधिक चांगला होऊ शकतो. आणि कसं आहे ना, ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा नीचीचा होतो तेव्हा तो माणसाच्या अहंकारावर प्रहार करतो बरं का. इतरांशी बोलताना नम्रता आवर्जून ठेवा. विशेषतः कामगार वर्ग किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी सन्मानाने वागा. मानवी संबंध सुधारले तर त्यामुळे मानसिक शांती तर नक्कीच मिळेल. 7.5चा पहिला टप्पा मानसिक तणाव देऊ शकतो, ज्याचा परिणाम शरीरावर नंतर होतो. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. सात्विक आहार ठेवा. शारीरिक क्षमता चांगली असेल तर मानसिक आव्हानं झेलणंही सोपं होतं. थोडक्यात सांगायचं तर शनी आपल्याला सुतासारखं सरळ करतो. याचा अर्थ तो आपल्याला अधिक परिपक्व आणि जबाबदार बनवतो. या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं हाच या काळातील सर्वोत्तम उपाय आहे. मग समजलं ना, मेष राशीच्या लोकांसाठी 7.5चा हा काळ आव्हानात्मक असला तरी तो प्रगतीचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मग 7.5च्या पहिल्या टप्प्यात तुमच्यासोबत कोणत्या कोणत्या गोष्टी घडत आहेत आणि त्यातून तुम्हाला कोणते अनुभव येत आहेत, कमेंट करून नक्की सांगा. तुमची राशी कोणती आणि तुमच्या राशीला 7.5 किंवा ध्येय आहे का हे जाणून घेण्यासाठी आपली रास कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.